बांगलादेशच्या ढाकामध्ये विमान कोसळून दुर्घटना झालेली आहे। ढाकामधील एका शाळेवरती हे विमान कोसळलेलं आहे। विमान कोसळून अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त केली जाते। बांगलादेशमध्ये ही विमान दुर्घटना घडलेली आहे। बांगलादेशच्या ढाकामध्ये विमान कोसळून ही दुर्घटना घडलेली आहे। ढाकामधील एका शाळेवरती हे विमान कोसळलेलं आहे आणि या विमान दुर्घटनेमध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त केली जाते। काही दिवसांपूर्वी आपल्याकडील गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडलेली होती आणि त्यामध्ये 241 जणांचा मृत्यू झालेला होता। काल अमेरिकेमध्ये देखील बोईंग विमानाला आग लागलेली होती आणि त्यानंतर आता बांगलादेशमध्ये विमान दुर्घटना घडलेली आहे। बांगलादेशच्या ढाकामध्ये ही विमान दुर्घटना घडलेली आहे। काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त केली जाते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण डोईफोडे। किरण, ढाकामध्ये ही विमान दुर्घटना घडलेली आहे। आतापर्यंत या विमान दुर्घटनेमध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त केली जाते। काय अधिकची माहिती या संदर्भात समोर येते? या सकाळी बांगलादेशचे वायुदलाचे एक F-7 प्रशिक्षण विमान कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली। हे विमान एका शाळेच्या इमारतीवर पडल्याने मोठे नुकसान झाले। या अपघातात अनेकांचा जीव गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे। मात्र मृत्यू किती लोक झाले याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही। प्राथमिक माहितीनुसार विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। हे विमान प्रशिक्षणासाठी उड्डाण घेत असताना ही घटना घडली। विमान शाळेच्या मुख्य इमारतीवर आदळल्यामुळे विमानाचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे विद्यार्थी तिथे उपस्थित असल्यामुळे अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांचा जीव गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे। बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दल असेल, लष्करी असेल, वायुदलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे। प्रथमेश, अगदी किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, बांगलादेशमधील ढाकामध्ये विमान दुर्घटना घडलेली आहे। हे विमान नेमकं कोणतं होतं आणि कशामुळे ही दुर्घटना घडली आहे? हे बांगलादेश वायुसेनेचं F-7 ट्रेनर विमान होतं आणि साधारण भारतीय वेळेच्या नुसार 1 वाजता ही घटना घडलेली आहे। बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका या उत्तर क्षेत्रामध्ये दियाबारी भाग आहे आणि त्या ठिकाणी एक शाळा आहे। त्या शाळेच्या ठिकाणी हे विमान जे आहे ते कोसळलेलं आहे। माइलस्टोन नावाचं कॉलेज आहे आणि या माइलस्टोन नावाच्या कॉलेजमध्ये ही घटना घडलेली आहे। साधारण जी माहिती मिळते त्यानुसार 6 लोक गंभीर जखमी झालेले आहेत आणि एका व्यक्तीचा जो आहे त्या मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे। या घटनेची अद्यापर्यंत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी यंत्रणा आहे ती मदतीसाठी या ठिकाणी पोहोचलेली आहे। खास करून जे पथक आहे की जे आग विझवू शकतं हे पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे। मात्र यामध्ये विमानामध्ये किती लोक होते हे अद्यापर्यंत जरी समजलेलं नसलं तरी हा शाळा आणि कॉलेज परिसर असल्यामुळे मोठी हानी या भागात झाली आहे का याची चाचपणी केली जात आहे। हे एअरफोर्सचं ट्रेनिंगच्या दरम्यान झालेला अपघात आहे। अलीकडच्या काळामध्ये विमानाला आग लागणं किंवा विमानाचे एक इंजिनने पेट घेणं किंवा विमानामध्ये बिघाड झाल्यानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करणं याच्या घटना अहमदाबाद प्लेन क्रॅशच्या नंतर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। त्यातच आता ह्या विमानाचा ट्रेनिंग सुरू असताना झालेला अपघात अनेकांचे जीव घेतो की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। साधारण भारताच्या वेळेनुसार 1 वाजता आणि बांगलादेशच्या वेळेच्या साधारण 1:30 वाजता हे विमान जे आहे याचा अपघात झाल्याची माहिती सध्या मिळत आहे। आणि या अपघातामध्ये आता जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जे तात्कालिक काम जे आहे लोकांना सेवा देण्यासाठी आणि आग विझवण्याचं काम या ठिकाणी सध्या सुरू आहे। सध्या या ठिकाणी ज्या ठिकाणी हा अपघात झालाय ढाकामध्ये तिथं मोठे धुराचे लोळ जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। विमानाचे जे अवशेष आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये आता तात्कालिक मदत जी आहे ते या ठिकाणी दिली जात आहे। ट्रेनर होता हा वैमानिकला ट्रेनिंग दिलं जात होतं त्या दरम्यान हा अपघात झालेला आहे आणि अपघाताची जी माहिती मिळते त्यानुसार एअरफोर्सचं F-7 हे विमान होतं आणि या विमानामध्ये आता साधारण एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती या ठिकाणी मिळते। त्यानंतर जर पाहिलं तर 5 ते 6 लोक यामध्ये जखमी झाल्याचं कळतंय। काही लोक या विमानाच्या आगीमध्ये भाजले गेल्याची देखील माहिती मिळते। सध्या
रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याची माहिती मिळते. कॉलेजच्या इमारतीवरती हे एअरक्राफ्ट पडल्याची माहिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. ढाकाच्या उत्तर भागामध्ये हे विमान कोसळल्याचं सांगण्यात येत आहे आणि बांगलादेशच्या एअरफोर्सचं एअरक्राफ्ट हे होतं अशी माहिती सध्या मिळते. या एअरक्राफ्टचं नाव F7 असं सांगितलं जात आहे. अगदी शिवाजी, बांगलादेश सरकारकडून काही अधिकृतपणे या संदर्भातली बचाव कार्य संदर्भात किंवा मृतांच्या आकडेवारी संदर्भातली काही अधिकची माहिती समोर आली का? अद्यापपर्यंत या संदर्भात कुठलीही माहिती मिळालेली नाहीये. मात्र कॉलेजच्या इमारतीवरती हे विमान कोसळलेलं आहे. त्यामध्ये विद्यार्थीसह शिक्षकांचं शिकवण्याचं काम सध्या सुरू असल्याचं समजतंय. आपल्याला माहिती आहे की अहमदाबाद विमान अपघात देखील एका शाळेच्या मेस जी असते, कॅन्टीन जी असते, त्या कॅन्टीन मध्ये झाला होता आणि आता हा दुसरा अपघात आहे. भलेही ही ट्रेनिंग विमान असेल, याच्यामध्ये प्रवाशांपेक्षा ट्रेनर जे असतात, वैमानिक जे असतात त्यांचा समावेश असेल. त्यांच्यासह आता जर आपण पाहिलं तर खाली जे विद्यार्थी असतील, कॉलेजचं परिसर आहे, त्यामुळं काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती या ठिकाणी निश्चितपणे येण्याची शक्यता आहे. मात्र एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. दुसरा मुद्दा आहे की हे ट्रेनर विमान असल्यामुळं त्याच्यामध्ये इजेक्ट सिस्टम असेल तर वैमानिकांनी कदाचित विमान सोडूनही दिलं असू शकतं. त्यामुळं वैमानिक याच्यामध्ये यांना काही दुखापत झाली किंवा त्यांचा मृत्यू झालाय का याच्याबद्दल देखील शंका आहे. मात्र या ठिकाणी सध्या जी माहिती मिळते वेगवेगळ्या एजन्सीनी आंतरराष्ट्रीय त्यांच्याकडनं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ते समजते. या ठिकाणी काही विद्यार्थी देखील आहे आणि विद्यार्थी जेव्हा ही अपघात झाला त्यानंतर काही लोक या आवाजाने भयभीत झाले आणि ते त्या ठिकाणावरून वैरा पळताना आपल्याला पाहायला मिळाले. लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे. काही लोकांना नक्की काय झालं हे देखील समजलं नव्हतं. त्यामुळं मनामध्ये भीतीचं वातावरण होतं. काही लोक वैरा पळताना देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. मात्र प्राथमिक अगदी शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. बांगलादेशच्या ढाकामध्ये विमान कोसळून दुर्घटना झालेली आहे. ढाकामधील एका कॉलेजच्या इमारतीवरती हे विमान कोसळलेलं आहे. विमान कोसळून अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जाते. मात्र आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि 6हून अधिक जण जखमी असल्याची माहिती मिळते. हा आकडा वाढण्याची भीती देखील वर्तवली जाते. शाळेवरती हे विमान कोसळलेलं होतं. बांगलादेशच्या लष्कराचं हे विमान होतं आणि हे एका शाळेवरती कोसळलं. त्यामुळे मृत्यूचा, जखमींचा आकडा अधिकच वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते.